नमस्कार मित्रांनो, मी राहुल गुरव तुमचं स्वागत आहे मेट्रो शाळा या चॅनलमध्ये. यात आपण मेट्रोच्या रिलेटेड सर्व नॉलेज घेणार आहोत. आजचा विषय आहे वीज निर्मिती आणि थ्री फेज सिस्टम मेथड. तर पॉवर प्लांटपासून डिस्ट्रीब्युशनपर्यंत हे वीज निर्मिती आणि थ्री फेज सिस्टम कशाप्रकारे काम करतं आहे, थ्री फेज म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेणार आहोत की वीज निर्मिती कुठे होते. तर वीज निर्मिती थर्मल पॉवर प्लांट, हायड्रो पॉवर प्लांट आणि न्यूक्लिअर पॉवर प्लांट अशा 3 ठिकाणी ही वीज निर्मिती होत असते. ही थ्री फेज म्हणजे काय, तर थ्री फेज म्हणजे काय, तर बऱ्याचदा आपण असं सांगू शकतो की सिंगल फेज आणि थ्री फेज असे 2 प्रकारचे फेजेस असतात. तर सिंगल फेजमध्ये फक्त 2 वायर असतात, फेज आणि न्यूट्रल. तर थ्री फेजमध्ये एकाच वेळेला रेड, येलो आणि ब्लू असे 3 वेगवेगळे फेजेस असतात. त्याला आपण थ्री फेज असे म्हणतो. तर थ्री फेजचे वैशिष्ट्य काय आहेत, तर थ्री फेज हा जो इलेक्ट्रिसिटीचा पुरवठा आहे तो सतत व कंटिन्युटी ठेवते, त्यात स्थिरता आणते आणि त्यामुळे त्याचा खूप मोठा फायदा होतो. मोठमोठ्या मशीन्स, मोटर्स, फॅक्टरीजमध्ये सुद्धा या थ्री फेजचा वापर केला जातो. घरगुती वापरासाठी बहुतेकदा 1 फेजच असतो. मोठ्या बंगल्यांमध्ये किंवा लोड जास्त असेल तिथे आपण थ्री फेज कनेक्शन घेतला असतो. कार्यक्षमता जास्त असते याच्यामध्ये थ्री फेज सप्लायमध्ये, त्यामुळे विजेची बचत पण होते आणि कार्यक्षमता जास्त मिळते. तर हे आपण बघितलं की थ्री फेज हे नॉर्मल रेग्युलर लाईफमध्ये कशाप्रकारे काम करतं. तर मेट्रोमध्ये हे थ्री फेज कशाप्रकारे काम करते आता जाणून घेऊया. मेट्रोमध्ये ट्रॅक्शन मोटर्स जे असतात दॅट इज ओनली द थ्री फेज इंडक्शन मोटर्स. सिंगल फेजपेक्षा थ्री फेज सप्लायमध्ये पॉवर जास्त आणि स्थिर आणि स्मूथ असते. मोटर चालवताना जो जर्क येतो तो थ्री फेजमध्ये असल्यामुळे येत नाही. इफिशियन्सी वाढते. मेट्रोला वीज जी आहे, इलेक्ट्रिसिटी जी आहे ती ओव्हरहेड वायर्समधून येते, म्हणजे OHमधून येते किंवा थर्ड रेलमधून येते. ही वीज सामान्यतः 25 kV AC ओव्हरहेड असते किंवा 750 वोल्ट DC थर्ड रेल असते. पण ट्रेनच्या आत कन्व्हर्टर्स म्हणजे रेक्टिफायर इन्व्हर्टर्स वापरून ही वीज थ्री फेज ACमध्ये बदलली जाते आणि त्यामुळे ट्रॅक्शन मोटरला ते पुरत जाते. थोडक्यात मेट्रोच्या डब्यांना थ्री फेज मिळत नाही डायरेक्टली, पण बाहेरून आलेली AC DC सप्लाय इलेक्ट्रॉनिक्सने प्रोसेस होऊन ती थ्री फेज बनवली जाते आणि त्यावर मोटर्स चालतात. आता आपण बघूया की 120 डिग्री फेज डिफरन्स बेसिकली काय असतो. आता बघितलं की आपल्याकडे 3 प्रकारचे फेजेस आहेत, एक रेड, येलो आणि ब्लू. तर जेव्हा रेड वेव्ह सुरू झाली तर तिच्या मागे वाय तिच्या मागे 120 डिग्रीने सुरू होतो आणि बी तिच्या मागे आणखी 120 डिग्री. अशा प्रकारे 360 डिग्री पूर्ण सायकलमध्ये तिन्ही फेज समान अंतरावर 120 डिग्रीने शिफ्ट होऊन पूर्णपणे पसरलेले असतात. तर मेट्रोमध्ये या 120 डिग्रीचा ह्या पसरलेल्यामुळे खूप मोठा फायदा होतो. एक म्हणजे स्मूथ रोटेशन्स होतं. रोटेटिंग स्मूथ असल्यामुळे रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मोटर मऊपणे झटके न देता फिरत असते. सेकंडली कॉन्स्टंट पॉवर मिळते. जर एक फेज कमी झालं तर दुसऱ्या 2 फेज सप्लाय देतात, त्यामुळे पॉवर सप्लाय स्टेबल राहतो. तिसरं म्हणजे हाय एफिशियन्सी आहे. 120 डिग्री डिफरन्समुळे मोटर कमी लॉसमध्ये जास्त शक्ती देते, जे मेट्रोसारख्या हेवी ट्रान्सपोर्टसाठी फार महत्त्वाचं आहे. थोडक्यात आणि महत्त्वाचं म्हणजे की 120 डिग्री फेज डिफरन्स 3 फेज व्ह्यूज एकमेकांपासून 120 डिग्री शिफ्ट होऊन तयार होतात. त्यामुळे सतत फिरणारा चुंबकीय क्षेत्र म्हणजेच रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि मेट्रोची मोटर सुरळीत चालते. आता आपण पुढचं बघूया की जर थ्री फेजमध्ये जर एक फेज जर बंद झाला तर बेसिकली काय होतं. तर मेट्रोवर खूप मोठा परिणाम याचा घडून येतो. मेट्रोमध्ये असलेले ट्रॅक्शन मोटर, थ्री फेज इंडक्शन्स मोटर्स यांना 3ही फेज लागतात. जर एक फेज गेला तर मोटरचं रोटेटिंग मॅग्नेटिक फील्ड बिघडतं, मोटर नीट चालत नाही, गरम होते आणि व्हायब्रेशन्स वाढतात आणि ती थांबते. मेट्रोसारख्या सिस्टम्समध्ये फेज फेल्युअर रिले आणि इतर प्रोटेक्शन्स असतात. जर एक फेज गायब झाला की सिस्टम लगेच डिटेक्ट करून सप्लाय ट्रिप करते, म्हणजे ट्रेन थांबते पण उपकरणं जळत नाहीत. तर थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे तर मेट्रोमध्ये एक फेज बंद झाला तर ट्रेन सरळ चालणार नाही, प्रोटेक्शन सिस्टम सप्लाय कट करेल आणि ट्रेन थांबेल. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षितता मिळेल आणि उपकरणाचं नुकसान होणार नाही. आता आजच्या चॅप्टरबद्दल शेवटचं आपण बघूया की वीज निर्मिती आणि डिस्ट्रीब्युशनबद्दल. तर वीज जेव्हा दूर पाठवायची असते ती स्टेपअप किंवा ट्रान्सफॉर्मरमधून म्हणजे 400 kV वोल्ट्स किंवा 220 kV वोल्ट अशा उच्च दाबात बदलली जाते. उच्च दाबात ट्रान्समिशन केल्यामुळे लॉसेस खूप कमी होतात. ही वीज मोठ्या लोखंडी टॉवरमधून, तारामधून शेकडो किलोमीटर लांब जाते आणि यालाच ट्रान्समिशन नेटवर्क म्हणतात.
आता शहराजवळ येताना विजेचा दाब कमी करावा लागतो, त्यामुळे सबस्टेशन्समध्ये 220 kV वरून 33 kV किंवा 11 kV वर स्टेप डाऊन केले जाते. त्यानंतर वीज शहराच्या रस्त्यावर तारांमधून पोल्समधून घेतली जाते. मोठ्या फॅक्टरींना 11 kV थेट दिलं जातं, तर घरं, दुकानं, ऑफिस यांना अजून एकदा स्टेप डाऊन करून 230 वोल्ट्स म्हणजे सिंगल फेज किंवा 415 वोल्ट्स म्हणजे 3 फेजमध्ये वीज दिली जाते. शेवटी ही वीज मीटर बॉक्समधून तुमच्या घरात येते आणि तिथून स्विच बोर्डमधून फॅन, लाईट, फ्रीज, AC हे सगळं चालू होतं. म्हणजेच थोडक्यात महत्त्वाचं म्हणजे पॉवर प्लांट, मग स्टेप डाऊन टू ट्रान्सफॉर्मर, ट्रान्समिशन लाईन्स, देन सबस्टेशन्स, मग डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर आणि मग आपलं घर. अशा प्रकारे ह्या लाईन्स येत असतात. तर आता आपण बघूया मेट्रोच्या रिलेटेड हे कशाप्रकारे काम करतं. ही वीज ट्रॅक्शन सबस्टेशनमध्ये आणली जाते. इथे मोठ्या स्टेप्स डाऊन ट्रान्सफॉर्मरद्वारे वीज कमी दाबात बदलली जाते. म्हणजेच ओव्हरहेड वायर सिस्टमसाठी 25 kV वोल्ट्स किंवा थर्ड रेल सिस्टमसाठी 750 वोल्ट्स DCमध्ये 25 kV वोल्ट्स AC वीज ओव्हरहेड वायरमधून दिली जाते. काही मेट्रो सिस्टम्समध्ये जसे की दिल्ली किंवा बँगलोर मेट्रोच्या काही भागात किंवा आपण मोनोरेल पण आहे, ते थर्ड रेलमधून 750 वोल्ट DC सप्लाय केला जातो. डब्यांच्या आत ही वीज थेट वापरली जात नाही. रेक्टिफायर किंवा इन्व्हर्टर मधून प्रोसेस करून ती 3 फेज ACमध्ये बदलली जाते. याच 3 फेज सप्लायवर ट्रॅक्शन मोटर्स चालतात आणि मेट्रो सरळपणे धावते. जर एक फेज गेला तर व्होल्टेज कमी जास्त झाला किंवा फॉल्ट आला तर प्रोटेक्शन सिस्टम्स लगेच सप्लाय बंद करतात. त्यामुळे उपकरणे राखली जातात, प्रवाशांची सेफ्टी पण होते. तर थोडक्यात आणि महत्त्वाचं म्हणजे ग्रीडमधून वीज येते, ट्रॅक्शन सबस्टेशनला येते, स्टेप डाऊन होते, OIC किंवा थर्ड रेलला जाते. मेट्रो कोचेस 3 फेज ट्रॅक्शन मोटर्सवर काम करतात. सो अशा प्रकारे ह्या मेट्रो सिस्टम्स काम करतात. आजच्या ह्या व्हिडिओसाठी खूप खूप धन्यवाद. असेच मेट्रोच्या रिलेटेड मेट्रोची माहिती सांगणारे अजून भरपूर व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत आणणार आहोत. बघत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.